वाजणाऱ्या आमदाराचं करायचं का? राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. महाविकास आघाडीच्या वतीनं दहिवडीत मंगळवारी सकाळी 11 वाजता सिद्धनाथ मंदिर ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला. बोराटवाडी येथे अभयसिंह जगताप यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडण्यात आले होते. यानंतर अभयसिंह जगताप यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हे बॅनर आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनच फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या बॅनर फाडण्यावरून महाविकास आघाडीकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. अभयसिंह जगताप, प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई यांनी आमदार गोरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परंतु या बॅनर फाडून आमदारांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीला आणि विरोधी पक्षातील लोकांना की मी हम करे सो कायदा, माझ्या तालुक्यात माझंच चालतं, माझ्या एरियामध्ये बॅनर लावायचा तुम्हाला अधिकार नाही, इथं माझी हुकुमशाही चालते, असा एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या संदेशाला उत्तर त्याच्याच भाषेत आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आणि मला वाटतंय कुकुडवाड, मसवड, मारडी, गोंदावले गटातील अनेक बॅनर त्यांनी जे लावले होते विकास कामाचे ते उचलून पळून गेले. त्यांना माहित होतं या बॅनरचं काय होणार आहे, ते बॅनर उतरून पळून गेले. त्यामुळे तशा उत्तर देण्याची ताकद अभय जगताप मध्ये आहे का नाही? माझ्या समोर दादागिरी चालत दादागिरी चालत नाही, पण तुम्हाला रस्त्यावर यासाठी उतरवलं की आपण जर आपल्या प्रत्येकानं ही हिंमत मनामध्ये आणली की कुठल्याही नेत्याचे दादागिरी मी खपवून घेणार नाही, तर यानंतर या मानगटाचा बिहार होण्यापासून आपण सगळे राखू शकू. आपल्याला कसल्याही परिस्थितीत दादागिरी खपवून घ्यायची नाही. 2-3 महिन्यात इलेक्शन येत आहे, त्या दादागिरीच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर, लोकांच्या दबावात, म्हणजे आंधळी, विशेषतः आंधळी बिदाल गटामध्ये लोकांवर प्रचंड दबाव आणला जातो आणि त्या दबावाखाली लोक चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने मतदान करतात. या दबावाला चुराळून लोकांनी पुढे यावं, लोकांमध्ये हिंमत भरण्याचं काम आम्हा सर्व मंडळींना करायचं आहे आणि त्याची सुरुवात मी आज केलेली आहे. कसल्याही परिस्थितीत कसल्याही दबावाला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि यापुढे सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी अक्षरशः उल्टमात केलाय. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका करायची, त्यांना खालच्या भाषेत त्यांची बदनामी करायची, अशा पद्धतीचा प्रकार या सोशल मीडियामध्ये पेड म्हणजे पगारी ठेवलेल्या लोकांनी चालू केलेला आहे. त्याला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समर्थपणे उत्तर देत आहेत, परंतु फक्त सोशल मीडियावर त्याचा विरोध करून चालणार नाही, तर रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करण्याची आता आपल्या सर्वांवर वेळ आलेली आहे. त्यामुळं यापुढे कसल्याही परिस्थितीच्या दहशतीला न घाबरता आपण आता रस्त्यावर उतरूया. प्रश्न आता विकास कामांचा बऱ्याच लोकांनी खूप चांगली भाषणं केलेली आहेत की कसले बॅनर लावले तो गावावरून आणि एखादी बॅनरची परमिशन होती का? मला पोलिसांनी विचारलं तुमच्या बॅनरला परमिशन होती का? म्हटलं तालुक्यात शेकडो बॅनर लावले, त्याला परमिशन होती का? एकाही बॅनरला परमिशन नव्हती, पण त्याच्यावर कामं काय लिहिली होती? ज्या कामाचा यांचा काही संबंध नाही असली कामं लिहिली होती.
राष्ट्रीय जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या पाईपलाईनची कामं झाली. हे जलजीवन मिशन केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रोजेक्ट आहे. त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या प्रोजेक्ट मध्ये यांनी काय पत्र दिली होती का केंद्राला की अशा पद्धतीचे केंद्राचं काम सुरू व्हावं म्हणून? यांचा काय संबंध आहे? तरी ती कामं दिली. काही कामं ग्रामपंचायतीच्या 14-15 वित्त आयोगातली कामं होती ती सुद्धा बोर्डवर लिहिली आणि त्याचंही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. हे माझे स्वतःला अक्षरशः या तालुक्याचा करता धरता करविता आणि काय माहित काय समजतात. प्रत्येक ठिकाणी माझं नाव आलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी माझा फोटो आला पाहिजे. म्हणजे मोदींनंतर जर फोटो प्रेम कोणाला असेल तर या महाशयांना आहे. या अगोदर कधी कुठल्या आमदाराचा डीपीवर फोटो बघितला का? आपल्या ट्रान्सफॉर्मरवर डीपीवर फोटो आला नाही स्वतःचे. म्हणजे यांना असं वाटायला लागले की या मान तालुक्याच्या दगडात माझंच अस्तित्व आहे. आम्हाला तर म्हणले मला आणि डोळा वरफुट कर घरातनं बाहेर पडले की माझ्याच डांबरावर उतरणार आहे. म्हणजे डांबरावर मी त्यांचाच फोटो एकदा लावला पाहिजे. म्हणले काय आमच्याच डांबरावर उतरणार त्यांचाच काय संबंध? म्हणजे ते जर जन्माला आले नसते तर आपण पालावरूनच आपल्याला जगायची बारी आली असते. काय परिस्थिती आहे? म्हणजे यांच्यामुळे विकास झाला. हे जर जन्माला आले नसते तर मान दरोगा वाळवंट राहिला असता. असं झालंय का काय? अशा पद्धतीचा आव्हान जातो. त्यामुळं आता हा मार्ग जो आहे हा मार्ग फिरवण्याची वेळ आलेली आहे. विकासाचा तर प्रत्येक कामाचा आपण पंचनामा करणारच आहे, पण यांचा जो मार्ग आहे तो उतरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. मग ती 10 लोक असो, 100 असो, नाही तर 1000 असो, लोकांनी पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचा अन्याय विसरण करणार नाही हे दाखवून दिलं पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात म्हणून हा मोर्चा आपण या ठिकाणी काढला. हे महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर होते. महिलांच्या प्रती त्यांची भावना आपल्याला कळाली असेल. तुम्हाला एक माहितीसाठी सांगतोय का महिला अधिकाऱ्याला, महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पद्धत बोलण्याची इतकी वाईट आहे. त्या बाईला मी बघून घेतो, त्या बाईला वरिष्ठांकडून दाखवतो. अशा पद्धतीची भाषा, अर्वाच्य भाषा हे भाजपचे तालुकाध्यक्ष करतात. भाजपचे पदाधिकारी अशाच पद्धतीची वागणूक महिला अधिकाऱ्यांची करतात. त्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती. त्या बॅनरवर गणपतीचे फोटो होते, महापुरुषांचे फोटो होते, त्याची सुद्धा लाज यांना वाटली नाही. त्यामुळं अशा लोकप्रतिनिधी धडा आपण सर्वांनी येत्या 2-3 महिन्यात शिकवायचा आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. सर्व नेते एकत्रितपणे कामाला लागलेले आहेत. तुम्ही सर्वांनी या नेत्यांच्या पाठीशी उभं राहा. त्याचबरोबर जी परिस्थिती या ठिकाणी आहे तीच परिस्थिती देशात आहे. जसा माझा फोटो सगळीकडे लागला पाहिजे इथल्या आमदारांना वाटतं, तसं देशाच्या पंतप्रधानांना नाही तसंच वाटतं. जिथं तिथं मीच पाहिजे, माझाच फोटो लागला पाहिजे, माझ्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे. आणि त्यांनी गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तारीख देऊन टाकली. त्या दिवसाला 3 महिने राहिले होते आणि 3 महिन्याच्या आत पुतळा करण्याची जबाबदारी नौदलावर आली आणि मग तो गडबडीत पुतळा बनवला गेला. आणि तो गडबडीत बनवलेला पुतळा हा 45 किलोमीटर वाऱ्याच्या वेगानं पडला. ज्या वाऱ्याच्या वेगानं नारळ सुद्धा खाली पडत नाही, नारळाचं पान सुद्धा हलत नाही, त्या वाऱ्याच्या वेगानं यांचा पुतळा खाली पडला. त्यांचा पुतळा नाही, यांची नियत खाली पडलेली आहे. त्यांची खऱ्या अर्थानं ही भ्रष्टाचारी प्रवृत्ती खाली पडलेली आहे आणि ढासळलेली आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला धडा शिकवण्याची आता गरज झालेली आहे. सर्व शिवछत्रपतींच्या मावळ्यांचा अपमान आहे आणि या अपमानाचा बदला मावळे घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला थोडंसं माहितीसाठी सांगतो. हा पुतळा बनवला कसा? पुतळा बनवण्यासाठी आत्ताच सांगितलं रणजित भाई 3 वर्ष लागतात. हा पुतळा 3 महिन्यात बनवला कसा? तुम्हाला माहिती असेल प्रिंट काढतो आपण, प्रिंट कागदाची. ती प्रिंट जर तुम्ही टोल प्लाझावर प्रिंट घेतली ना, थर्मल प्रिंटिंग नावाचा प्रकार असतो. 2 दिवस सुद्धा प्रिंट टिकत नाही. अशा प्रकारचं एक प्रिंटिंग अर्जंट काही लागत असेल तर थर्मल प्रिंट करायचं एक तंत्रज्ञान विकसित झालं. तसं अर्जंट एखादं घर जर बांधायचं असेल तर 3D प्रिंटिंग नावाचा एक प्रकार विकसित झाला. तो तात्पुरता असतो, अर्जंटली बनवणारा असतो. तसा अर्जंट बनवणारं जे तंत्रज्ञान आहे, जे जास्त काळ टिकत नाही, अशा 3D प्रिंटिंगचं तंत्रज्ञान वापरून हा पुतळा बनवला. त्यांना कळायला पाहिजे होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि हा पुतळा बनवताना अत्यंत काळजीपूर्वक बनवला पाहिजे होता. पण या भ्रष्ट सरकारनं त्या पुतळ्याची विडंबना केली आहे. त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि आपण सर्वजण त्या गुंडगिरी आणि दहशतवादी आमदाराच्या विरोधात एकवटलात त्याबरोबर त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात ही गुंडगिरी दडपून आपल्याला आपलं सरकार, आपला आमदार या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि तेव्हाच आपण सर्वांनी शांत बसायचंय. एवढं संपूर्ण हा फक्त बॅनर पुरता विषय मर्यादित नाही.
महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर अशाच पद्धतीने आपण एकजुटीने रस्त्यावर उतरूया. हा फक्त बॅनर पुरता नाही. कॉन्ट्रॅक्टर असतील त्या कॉन्ट्रॅक्टर महाविकास आघाडीच्या कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होतो. वाळूचोर फक्त त्यांच्याच पार्टीचे आता वाळूचोर राहिले. महाविकास आघाडीचा एकही कार्यकर्त्याचा एकही डंपर एकही जेसीबीचा चालू केला जात नाही. कुठल्याही साधी रानात माती जरी ओढली तरी त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्याच्या घरी जाऊन त्याची वाहने उचलून आणली जातात. हा अन्याय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहन करणार नाही. त्यांनी गुन्हा केला नसला तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, त्यांच्यावर दंड होत आहेत. हा सगळा अन्याय महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्धाराने या अन्यायाला वाचा फोडेल आणि भविष्यात आपण सर्व एकत्रित राहूया आणि या तालुक्यात परिवर्तन करूया. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.